तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी व्याकरण बाय आरजी सर या चॅनलमध्ये मी रोहित सर तुमचं मनापासून स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा, संकर प्रयोग त्यालाच आपण काय म्हणतो, मिश्र प्रयोग. या घटकावर ज्यावेळेस पेपरला प्रश्न पडतो त्यावेळेस विद्यार्थ्यांमध्ये हा प्रयोग कसा ओळखायचा याबद्दल भीती निर्माण असते. बघा, मी तुम्हाला शॉर्टकट ट्रिकच्या माध्यमातून संकर प्रयोग म्हणजेच मिश्र प्रयोग कसा ओळखायचा. आता बघा, संकर प्रयोगाचे प्रकार किती रे? 3. त्यामध्ये बघा, कर्तृ कर्म संकर प्रयोग, त्यानंतर दिलाय कर्म भाव संकर प्रयोग आणि तिसरा दिलाय कर्तृ भाव संकर प्रयोग. बघा, प्रयोगाचे मुख्य प्रकार आपले किती रे? 3 आहेत. सांगा, मुख्य प्रकारामध्ये पहिला प्रकार कुठला? कर्तरी प्रयोग. दुसरा कुठला रे? कर्मणी प्रयोग. आणि तिसरा प्रकार कुठला? भावे प्रयोग. बघा, आता यामध्ये बघा, पहिला प्रयोग कुठला? कर्तरी. आणि दुसरा कुठला? कर्मणी. म्हणजे पहिल्या 2 प्रयोगाचं ज्यावेळेस एकत्रीकरण केलं जातं, बघा इथं कर्तरी प्रयोग आणि कर्मणी प्रयोग यांचं एकत्रीकरण केलं तर त्याला म्हणतो कर्तृ कर्म संकर. काय म्हणतो? कर्तृ कर्म संकर. बघा, 2 आणि 3. मग 2 नंबरला काय दिलंय? कर्मणी प्रयोग. आणि 3 नंबरला काय रे? भावे प्रयोग. मग ज्यावेळेस कर्मणी आणि भावे, बघा कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग यांचं एकत्रीकरण केलं तर त्याला म्हणायचं कर्म भाव संकर. बघा, कर्म म्हणजे कर्मणी मधलं कर्म आणि भावे मधलं भाव. आणि 1 आणि 3 यांचं एकत्रीकरण केलं तर त्याला आपण म्हणतो कर्तृ भाव संकर. काय म्हणतो? कर्तृ भाव. 1 नंबरला कोण आहे बघा रे? कर्तरी. आणि 3 नंबरला कोण आहे? भावे. या दोघांचं एकत्रीकरण केलं काय झाला? कर्तृ भाव संकर. म्हणजे इथं संकर प्रयोगाचे, मिश्र प्रयोगाचे प्रकार किती झाले? 3. मग बघा, आता ओळखायचा कसा? बघा, प्रकार दिला इथं कर्तृ कर्म संकर. आता कर्तृ कर्म संकर म्हणजे काय? कर्तरी प्रयोग आणि कर्मणी प्रयोग यांच्या एकत्रीकरणाला आपण काय म्हणतो? कर्तृ कर्म. बघा, याचं शॉर्टकट सांगतो मला की यामध्ये वाक्याची सुरुवात तू किंवा तुम्हीने होते. बघा, शॉर्टकट, वाक्याची सुरुवात तू किंवा तुम्हीने होते आणि क्रियापदाच्या शेवटी क्रियापदाला स किंवा त प्रत्यय लागतो. कुठला? स किंवा त प्रत्यय लागतो. स्टॉप. बघा, मी काय म्हणतो तुम्हाला, इथं म्हणलं मी की वाका कर्तृ कर्म संकर मध्ये सुरुवात वाक्याची तू किंवा तुम्हीने होते आणि क्रियापदाच्या धातूला स किंवा त प्रत्यय. बघा, शेवटी क्रियापदात स किंवा त आलं पाहिजे. आणि हे जर दिसलं तर बिंदास डोळं झाकून म्हणायचं कर्तृ कर्म संकर. आणि बाळांनो, कर्तृ कर्म संकर मध्ये जर वाक्यामध्ये कर्म असेल तर ते नेहमी प्रथमा विभक्तीत पाहिजे, म्हणजे त्याला कोणताच प्रत्यय नाही पाहिजे. बघा, तू तुम्हीने सुरुवात, कर्म प्रथमा आणि क्रियापदाला काय लागलाय? स किंवा त. असं जर तुम्हाला स्ट्रक्चर दिसलं तर बिंदास डोळं झाकून म्हणायचं कर्तृ कर्म संकर. बघा, उदाहरण घेतोय तुम्ही. बघा, तू मला खूप मदत केलीस. मला सांग रे, इथं क्रियापदाच्या सुरुवातीला काय आलंय? सॉरी, वाक्याच्या सुरुवातीला काय आलंय? तू आले. आणि क्रियापदला काय लागलाय रे? स. बघा, मी काय म्हणलो होतो मगाशी की धातूला शेवटी स प्रत्यय किंवा त प्रत्यय लागला पाहिजे आणि वाक्याची सुरुवात तू किंवा तुम्हीने झाली पाहिजे. आणि मला सांगा, काय केली? मदत. मदत हे कर्म आहे आणि ते वाक्यामध्ये कोणत्या विभक्तीमध्ये दिलंय? प्रथमा विभक्तीमध्ये दिलंय. त्यानंतर बघा रे, दुसरं वाक्य, तुम्ही जेवण केलं. मला सांगा, तुम्ही जेवण केलं यामध्ये वाक्याची सुरुवात कशी झाली? तू किंवा तुम्हीने झाली आणि क्रियापदाच्या शेवटी काय आले? त. आणि मला सांगा, कर्माला प्रत्यय आहे का? नाही. बघा, अशी उदाहरणं भरपूर आहेत. आता बघा रे, अहिल्यानगर पोलीस 2024 चा प्रश्न पडला होता, तू लाडू खाल्लास. मला सांगा रे, क्रियापदाला काय आले? सॉरी, वाक्याची सुरुवात झाली तू किंवा तुम्हीने आणि वाक्याचा शेवट झालाय स किंवा तने. फक्त डोळं झाकून एवढं लक्षात ठेवा की जर सुरुवातीला तू किंवा तुम्ही आलं आणि वाक्यामध्ये कर्म प्रथमा विभक्तीत आलं आणि क्रियापदाला स किंवा त प्रत्यय लागला तर कर्तृ कर्म संकर. स्टॉप. बघा, म्हणजे काय झालं? कर्तृ कर्म संकर ओळखण्यासाठी बघा, परत सांगतोय, वाक्याच्या सुरुवातीला तू किंवा तुम्ही आलं पाहिजे, वाक्यात कर्म प्रथमा विभक्तीत पाहिजे आणि क्रियापदाला स किंवा त प्रत्यय पाहिजे. त्याला म्हणतो आपण कर्तृ कर्म संकर. आता बघा रे, दुसरा प्रयोग बघा कुठला आहे यामध्ये. बघा, दुसरा प्रयोग आहे कर्म भाव संकर. आता कर्म भाव म्हणजे कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग यांचा ज्यावेळेस एकत्रीकरण केलं जातं त्याला म्हणतात कर्म भाव संकर. बघा, अशा वेळेस त्यांना काय करायचं की वाक्याची सुरुवात तू आणि तुम्ही हे 2 शब्द सोडून कशाने सुद्धा होऊन द्या, एखाद्या नामाने होऊन द्या किंवा सर्वनामाने झाली तर चालते, पण वाक्यामध्ये सुरुवातीला तू आणि तुम्ही हे शब्द आले नाहीत पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे भावे प्रयोग असल्यामुळं, बघा यात भावे प्रयोग असल्यामुळं
कर्माला सुद्धा काय पाहिजे, प्रत्यय पाहिजे. बघा पलीकडे कर्माला प्रत्यय पाहिजे का, नाही पाहिजे, पण इथं कर्माला प्रत्यय पाहिजे. आणि महत्वाची गोष्ट, वाक्य हे भूतकाळातलं पाहिजे, म्हणजे क्रियापदाच्या धातूला ला लिहिलेल्या प्रत्यय पाहिजे. काय पाहिजे रे, ला लिहिलेल्या. बघा भूतकाळी व कर्मानुसार बदलणारे, म्हणजे वाक्यामध्ये क्रियापदाला ला लिहिलेल्या प्रत्यय असेल तर त्याला म्हणतो आपण कुठला, कर्म भाव संकर. मग बघा परत सांगतोय काय का, की वाक्याच्या सुरुवातीला काय नाही आलं पाहिजे, तू आणि तुम्ही हे दोन शब्द नाही आले पाहिजे. ते सोडून कुठलं पण सर्वनाम येऊ द्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोणतं नाम आलं तरी चालतंय. आणि क्रियापदाच्या शेवटी भूतकाळाला काय पाहिजे रे, ला लिहिलेल्या प्रत्यय, म्हणजे ते क्रियापद भूतकाळातलं पाहिजे. बघा उदाहरण घेतो. बघा वडिलांनी मुलीला शाळेत घातले. मग यामध्ये मला सांगा सुरुवात कशी झाली वाक्याची, वडिलांनी, म्हणजे तू आणि तुम्ही सुरुवातीला आले का, नाही आलं. आणि शेवटी मला सांगा काय आले रे, क्रियापदाला ला लिहिलेल्या. मग याचा अर्थ जर सुरुवातीला तू तुम्ही सोडून बाकीचं काही जरी आलं आणि शेवटी जर ला लिहिलेल्या आलं, एवढं जर लक्षात ठेवलं तरी तुमचा मार्क फिक्स आहे. ओके. त्यानंतर बघा आईने मुलीला बोलवले. मग मला सांगा रे, वाक्याच्या सुरुवातीला काय नाही पाहिजे, तू किंवा तुम्ही नाही पाहिजे. आणि मला सांगा शेवटी काय आले रे, ले आले, म्हणजे शेवटी ला लिहिलेल्या आलं तरी चालतं. मला सांगा रे, मी त्याला गावाला धाडला. बघा या वाक्यामध्ये मला सांगा वाक्य सुरुवातीला काय नाही पाहिजे, तू किंवा तुम्ही नाही पाहिजे. आले का, नाही, म्हणजे मी आले चालते. आणि मला सांगा वाक्य शेवटी काय आले, ला, म्हणजे एवढं लक्षात ठेवा, तू आणि तुम्ही हे शब्द सोडून सुरुवातीला कोणतंही सर्वनाम किंवा नाम चालतंय. आणि दुसरी गोष्ट, वाक्याच्या शेवटी क्रियापदाला ला लिहिलेल्या प्रत्यय पाहिजे. आणि जर अशी कंडिशन असेल तर एकच प्रयोग, तो म्हणजे कर्मभाव संकर प्रयोग. आणि तिसरा प्रयोग बघा कुठला आहे, तिसरा प्रयोग आहे कर्तृभाव संकर. आता बघा कर्तृभाव संकर मध्ये काय, बघा मी कन्सेप्ट सांगितली की वाक्यात कर्तरी प्रयोग आणि भावी प्रयोग या दोघांचं एकत्रीकरण केलं तर आपण काय म्हणतो, कर्तृभाव संकर. बघा याचं वैशिष्ट्य काय, वाक्याच्या सुरुवातीला तू किंवा तुम्ही पाहिजे. काय पाहिजे, तू किंवा तुम्ही. बघा वाक्याच्या सुरुवातीला तू किंवा तुम्ही पाहिजे. आणि मला सांगा कर्माला सुद्धा काय पाहिजे, प्रत्यय पाहिजे, कारण भाव आले म्हणजे कर्माला पण प्रत्यय पाहिजे. आणि क्रियापदाच्या धातूला लेस किंवा तेस प्रत्यय पाहिजे. जर अशी कंडिशन असेल तर म्हणायचं कर्तृभाव संकर. काय म्हणायचं, कर्तृभाव संकर. बघा आता हे उदाहरण बघा, तू त्याला नाटकाला न्यायचे होतेस. मला सांगा रे, वाक्याच्या सुरुवातीला काय पाहिजे, तू किंवा तुम्ही पाहिजे. सांगा या दोघांपैकी कोण आले, तू आले. आणि मला सांगा क्रियापदाच्या धातूला शेवटी काय पाहिजे, लेस किंवा तेस. मग सांगा होतेस, होतेस मध्ये काय आले, तेस. आणि मला सांगा नाटकाला, याला बघा कर्म, वाक्याचं कर्म कोण आहे, नाटकाला. मग मला सांगा कर्माला प्रत्यय असतो, हाय का, इथं प्रत्यय आहे, कुठला, ला प्रत्यय. बघा पुढचं उदाहरण बघा, तू आईला सांगायचे होतेस. मला सांगा सुरुवातीला काय आले रे, तू आले. आणि मला सांगा शेवटी काय आले, तेस. काय आले रे, तेस. लेस किंवा तेस या दोन्हीपैकी एक चालतंय. बघा सुरुवातीला काय आले, तुम्ही, आणि शेवटी काय आले, तेस. मला सांगा सुरुवातीला काय आले, तू, आणि शेवटी काय आले, लेस. याचा अर्थ एक लक्षात ठेवायचं, कर्तरी प्रयोग आणि भाव्य प्रयोग यांचा काय झाला, कर्तृभाव संकर. एवढं लक्षात ठेवा, सुरुवातीला तू किंवा तुम्ही पाहिजे. आणि वाक्याच्या शेवटी काय पाहिजे, लेस किंवा तेस पाहिजे. आणि वाक्यातलं कर्म कसं पाहिजे, प्रत्यययुक्त, म्हणजे प्रत्यय असलेलं पाहिजे. अशा पद्धतीने 3 प्रयोग शॉर्टकट टिप्सने. बघा अजून एकदा तुम्हाला सांगतो. बघा पहिला प्रयोग कुठला बघितला मी, कर्तृ कर्म संकर. दुसरा कुठला रे, कर्म भाव संकर. आणि तिसरा कुठला रे, कर्तृभाव संकर. बघा इथं काय सुरुवातीला, बघा वाक्या सुरुवातीला काय पाहिजे, तू किंवा तुम्ही पाहिजे. आणि वाक्याच्या शेवटी काय पाहिजे रे, स किंवा त पाहिजे. आणि कर्म, कर्म हे प्रथमा विभक्तीत पाहिजे. बघा कर्म कोणत्या विभक्तीत पाहिजे, प्रथमा विभक्तीत पाहिजे. इथं बघा काय रे, इथं सुरुवातीला तू किंवा तुम्ही हे सोडून बाकी काय पण चालतंय. आणि वाक्याच्या शेवटी काय पाहिजे रे, क्रियापदाला ला, ली, ले आणि ल्या. आणि इथं बघा काय रे, की इथं सुरुवातीला तू किंवा तुम्ही पाहिजे. आणि वाक्याच्या शेवटी काय पाहिजे, लेस किंवा तेस. आणि मला सांगा कर्म, कर्माला काय पाहिजे रे, तर कर्माला प्रत्यय पाहिजे. कर्माला काय पाहिजे, प्रत्यय पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला संकर प्रयोग लक्षात ठेवता येतो. अशा नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या YouTube चॅनेलला आणि इन्स्टा पेजला लाईक करा. धन्यवाद.